नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. दरवर्षी ह्या पेरू प्लॉटमध्ये काय व्हायचं, ह्याच्यावर एक 30-35 एकर क्षेत्र आहे. आमचं एक 10-1 एकर आहे. त्याच्यानंतर 30-1 एकर दुसऱ्याचं आहे. असं 30-35-40 एकर. पाऊस झाला की सगळं पाणी ह्या प्लॉटमध्ये यायचं. हा प्लॉट सगळ्यात खाली प्लॉट आहे. पण प्लॉटमध्ये पाणी आलं की वरचं पाणी पाझरून पाणी पाऊस संपल्यानंतर 1-1 महिना पाझरा जायचा. त्याच्यामुळं ह्या जाम पिकाचं, पेरू पिकाचं अतोनात नुकसान व्हायचं. मग गेल्या वर्षी काय केलं, हा मध्ये जो स्पॅच आहे समजा, हे 12 फुटाचं अंतर, ह्याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड चर केला. 4 फूट बाय 4 फूट असा चर केला. त्याच्यामध्ये पूर्ण ढबर, कपची आणि शेवटी मुरमाची लेर टाकला. ह्याचा बेनिफिट असा झाला, हे का पाऊस उघडलेला आहे, पण पावसामध्ये फवारणी करताना ह्या अशा नळ्या पडायच्या आणि ह्या नळ्या जे दांड पडलेले ट्रॅक्टरच्या टायरने, ह्या अशी महिनाभर वाहत राहायचे. आज पाऊस उघडून एक 10-15 दिवस झाले, पण आज मी तिला हे कोरडं फक्त क्षेत्र पडलेलं आहे. ह्या चरामुळं काय झालं, ह्याचं पर्क्युलेशन जे आहे, पूर्ण पाझरा चरातून पाणी खाली निघून जातो. त्यासाठी जर एखाद्या शेतामध्ये अतिशय चिबडी असेल किंवा पाणी साठून धरत असेल, त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होत असेल, तर असा अंडरग्राऊंड चर काढणे आणि चर खालच्या बाजूला जिकडे उतार आहे त्या बाजूला काढून त्याचं पाणी लेआउट काढून ओढ्याला, नदीला काढून देणे हे अतिशय आवश्यक आहे. ह्याच्यामुळं अफाट बेनिफिट झाला. यावर्षी हे बघा, जांबाची कंडिशन इतकी गुड कंडिशन आहे. नसतं गेल्या वर्षी 2-3 वर्षी इतकं परेशानीत आणलं होतं याने अफाट. त्यासाठी हा एक विचार करायला हरकत नाही. ह्याचा खर्च आहे, आता एक चर टाकलेला आहे त्या 4 एकरच्या उभ्या पट्ट्यामध्ये जवळपास 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. परंतु 1 लाख रुपये खर्च, एक गाडी जर जाम नसवला, एक पिकअप 2 टन, तर 1 लाख रुपये जातात. असे 4-4, 5-5 गाड्या असं सोडून जायचं जाम. परंतु ह्या वर्षी ती परिस्थिती नाही. तरी शेतकऱ्यांनी हा विचार करण्यास हरकत नाही. म्हणजे भविष्याचं नुकसान आता हे कायमस्वरूपी झालं. दरवर्षी तुमचं 10 टन 20 टन जो नासवत होता, तो नासणं बंद झालं. त्यासाठी अंडरग्राऊंड चर काढणं काही क्षेत्रामध्ये, चिबडीमध्ये जिथं खोलगट भागात आहे जमिनी, अशामध्ये अतिशय उपयुक्त आणि बेनिफिट आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना ही समस्या आहे त्यांनी हा अंडरग्राऊंड चर अवश्य उन्हाळ्यामध्ये काढून घ्यावा आणि भरून घ्यावा, म्हणजे भविष्यामध्ये नुकसान होणार नाही. नमस्कार.